नमस्कार राम राम मंडळी, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याकडे ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या कशा आपण ऑर्गनाईज करायच्या. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं आपल्याकडे काही गोष्टी असतात पण त्या आपल्याला वेळेवर सापडत नाहीत. म्हणून त्या वेळेवर सापडायच्या जर आपल्याला असतील तर आपल्याला त्या वेल ऑर्गनाईज करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही अशा ट्रिक्स सांगणारे किंवा अशा काही टिप्स सांगणार आहेत ज्याने तुम्ही तुमच्या ॲक्सेसरीज म्हणा किंवा तुमच्या ज्या वापरायच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करू शकता. तर चला मी तुम्हाला दाखवतो तुम्ही त्या गोष्टी कशा ऑर्गनाईज करू शकता, आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये, कुठल्याही बाहेरच्या गोष्टी विकत न आणता. तर चला मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले हे बघा, हा आहे स्मार्ट वॉचचा बॉक्स. आपण एखादी स्मार्ट वॉच घेतली की त्याच्या सोबत आपल्याला असं बॉक्स मिळतो. तर त्या बॉक्सचा वापर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. तर हा आहे स्मार्ट वॉचचा बॉक्स. याच्यामध्ये मी ऑर्गनाईज केलेले आहेत माझ्या चेन्स आणि काही इतर गोष्टी. तर हे आहे ब्रोच, जे एखाद्या कुर्त्याला तुम्ही लावता त्या ब्रोच आहे. त्यानंतर काही रिंग्स आहेत. या चेन्स, बघू शकता तुम्ही. तर असा हा बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. तर असा सुद्धा आपण याचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे तुम्ही एखादा स्मार्टफोन घेता तेव्हा त्याच्यासोबत जो बॉक्स मिळतो त्याचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, हा स्मार्टफोनचा बॉक्स आहे. फोन वापरायला सुरुवात केल्यानंतर आपण हा बॉक्स फेकून देतो, पण तो बॉक्स तुम्हाला फेकायचा नाहीये. तर त्याच्यात तुम्ही अशा तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. तिथे तुम्ही बघू शकता, इथे माझ्या काही स्किन केअर प्रोडक्ट जे आहेत ते मी याच्यात ठेवलेले आहे. जसं की ही स्किन क्रीम आहे, नंतरून फेस वॉश आहे, मॉइश्चरायझर आहे, नंतरून परफ्यूम आहे, त्याच्यानंतरून टाल्कम पावडर आहे, सनस्क्रीन आहे, नंतरून हे स्टेन रिमूव्हर आहे. अशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ऑर्गनाईज करू शकता आणि हे कुठेही ठेवू शकता तुम्ही, आणि त्यामुळे ते तुम्हाला पटकन सापडेल सुद्धा. त्याच्यानंतर आणखी हा एक बॉक्स बघू शकता. असा बॉक्स तुमच्या घरात जर लेडीज असतील, म्हणजे आई, बहीण, बायको, कोणी लेडीज असतील, तर त्या जेव्हा ज्वेलरी घेतात तेव्हा त्याच्यासोबत बॉक्स मिळतो. तर त्या बॉक्सचा सुद्धा तुम्ही असा उपयोग करू शकता. याच्यात बघू शकता, माझं एक स्वामींचं पेंडंट असलेलं आहे, एक चेन आणि पेंडंटचा जो सेट आहे तो मी याच्यात ठेवलेला आहे. म्हणजे एक चेन मी याच्यामध्ये ठेवलेली आहे. तर तुम्ही हे असं ऑर्गनाईज करू शकता आणि हे राहतं सुद्धा चांगलं. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे ऑर्गनाईज करू शकता. बघा, दिसायला पण छान दिसतं आणि पटकन तुम्हाला सापडतं सुद्धा. त्याच्यानंतर असे काही बॉक्सेस येतात आपल्याकडे प्लास्टिकचे. तर त्याच्यामध्ये मी माझी वॉच ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि असं ठेवल्यामुळे खराब पण होत नाही गोष्टी. बघू शकता, ही वॉच आहे ती याच्यामध्ये मी ठेवलेली आहे. ही सुद्धा चांगली आयडिया आहे. त्याच्यानंतर हा एक बॉक्स आहे, याच्यामध्ये टाय आलेला होता. म्हणजे आपण जेव्हा
ऑफिशियल कामासाठी टाय घेतो, तर टाय घेतल्यानंतर हा बॉक्स जो आहे त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये मी काय ठेवलं ते तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये हा स्लीपिंग जो मास्क असतो तो मी याच्यात ठेवलेला आहे आणि माझं एक सिल्वर कड आहे ते मी याच्यात ठेवलेलं आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की तुम्ही कोणत्या बॉक्समध्ये किंवा कोणत्या ऑर्गनायझरमध्ये काय ठेवलंय हे तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला तुमच्या गोष्टी लवकर सापडतात. त्याच्यानंतर परत हा एक स्मार्ट वॉचचा बॉक्स आहे. बॉक्स नाही म्हणता येणार, याला कंटेनर म्हणू आपण. कंटेनर एक चांगलं स्टीलचं आहे. तर याच्यात पण तुम्ही काही गोष्टी ऑर्गनाइज करू शकता. मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मी काय ठेवलंय. तर याच्यामध्ये आहे माझ्या हँड ॲक्सेसरीज. तर हे माझं ब्रेसलेट आहे जे मी जपम या वेबसाईट वरून घेतलेलं आहे ते आहे. आणि हा एक जेनजी स्टाईलचा एक बेल्ट आहे, हँड बेल्ट. तो या गोष्टी मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. बघा, तुम्ही तुमच्या कबर्डमध्ये ठेवाल तर कोणाला कळणार सुद्धा नाही याच्यामध्ये काय आहे. प्लस तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या ऑर्गनाइज राहतील आणि तुम्हाला त्या नीट ठेवता येतील. त्याच्यानंतर परत हा एक बॉक्स आहे. याच्यामध्ये मला इयरबड परचेस केले होते, त्यासोबत हा मिळालेला आहे. म्हणजे कोणी इयरबड किंवा हेडफोन्स घेत तर त्याच्यामध्ये असा बॉक्स आपल्याला मिळतो, तर त्याचा यूज सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. तर याच्यामध्ये काय ठेवलंय मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये आहेत माझ्या ट्रिमर्सचे जे अटॅचमेंट असतात ना, तुम्ही जेव्हा ट्रिमर घेता तर त्याबरोबर काय अटॅचमेंट मिळतात, 2, 3, 4. तुम्ही जसं ट्रिमर घ्याल त्याच्या हिशोबाने त्याच्यासोबत जे अटॅचमेंट मिळतात ते असे मी झिप लॉक बॅग मध्ये ठेवलेले आहेत. असे मोठे याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे. तर बघू शकता याचा यूज असा सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमच्याकडे एखादी अशी बॅग असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सनग्लासेस ऑर्गनाइज करू शकता. मी याच्यामध्ये सनग्लासेस ऑर्गनाइज केलेले आहे, दिसतंय व्हिडिओमध्ये बघू शकता. एवढे सगळे सनग्लासेस जे आहेत ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या गोष्टी किंवा ॲक्सेसरीज जे आहेत त्या चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा